मॅडम चला प्रभागामध्ये आता आपल्याला सर्वत्र प्रचाराची सांगता आज होती आहे, तर आपल्याला प्रभागातून प्रतिसाद कसा मिळतोय? प्रतिसाद तुम्ही आता पाठिंबा बघितलाच आहे. तरुण पिढी असू दे, महिला असू देत, ज्येष्ठ असू देत, सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. कॉलनीतून, परिसरातून, सगळ्याच कॉलनीतून लोक आज इथं आलेले आहेत. ही काय ह्यांनी दिलेली लोक आलेली आहेत, हे सगळे उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आलेले लोक आहेत. काम केलं आहे, काम करत आलो आहे आणि काम करत राहील या तत्वानुसार आम्ही काम केलेलं आहे. वॉर्डाचा विकास केलेला आहे. विरोधकांनी काय केलं त्यांनी सांगावं, कधीही माझी तयारी आहे. त्यांनी वॉर्डात काय केले. आज इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं 2 कोटी रुपये आणलेले आहेत. बसवेश्वर महाराज निदान केंद्रासाठी आपण केंद्र चालू केलेलं आहे. आज महावीर उद्यान असू दे, त्रिकोणी बाग असो, या डेव्हलपमेंटसाठी इथं निधी आणलेला आहे. 20 लाख लिटरची पाण्याची टाकी मी महापौर असताना 15 वित्त आयोगातनं मंजूर केली आहे. त्याचंही काम आता चालू झालेलं आहे. इथं विस्तारित भागासाठी फायर स्टेशन आणि भाजी मंडईचं पण गुलाब कॉलनीमध्ये काम चालू झालेलं आहे. इंटरनॅशनल स्केटिंग ट्रॅक असू दे, त्याचबरोबर तिथं नाट्यगृहासाठी पण आमचा प्रयत्न चालू आहे. इथं आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधीतून इथं 2 कोटीचे CCTV पूर्ण ह्या एरियामध्ये आपल्याला लावायचा मानस आहे. काम चालू झालेलं आहे. त्याचबरोबर ड्रेनेज योजना अंतिम टप्प्यात राहिलेली आहे. जिथं ड्रेनेज 40-50 वर्ष पडलं नव्हतं तिथं आपण ड्रेनेज चालू केलेलं आहे. आज त्या कॉलनीचा परिसर, ज्या ज्या कॉलनी आहेत, उद्या मधुबन कॉलनी, मंगलमूर्ती कॉलनी, उदय कॉलनी, त्याचबरोबर दत्त नगर परिसर, परत इथं खाली रिलायन्स मॉलच्या इथं नानानी पार्क आम्ही डेव्हलप केलेलं आहे. त्याचबरोबर महावीर वाचनालय डेव्हलप केलेलं आहे, चालू केलेलं आहे. म्हणजे जे काही सुविधा इथं लागणार आहेत प्रभागासाठी, 2 आरोग्यवर्धिन्या इथं चालू केलेल्या आहेत. म्हणजे जे काही इथं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते उभारायचा आमचा प्रयत्न आहे. माझ्याबरोबर आज साक्षी बोरगावे ह्या स्वतः कॉम्प्युटर इंजिनियर आहेत. त्याचबरोबर प्रार्थना शिंदे ह्या MS सोशॉलॉजी आहेत. शाहबाज रंगारी ह्या डिप्लोमा सॉफ्टवेअर आहेत. मी BA पॉलिटिकल सायन्स आहे. म्हणजे आमची तरुण पिढी ह्या राजकारणात, समाजकारणात यायला लागलेली आहे. तर मी तुमच्या माध्यमातून पूर्णपणे वॉर्डातल्या नागरिकांना आव्हान करतो की तरुण आणि तडफदार, त्याचबरोबर सुशिक्षित उमेदवारांना मतदान करा. अडाणी लोकांना मतदान करून महापालिकेत जाऊन ते काय करणार आहेत, हाच माझा प्रश्न आपल्याला राहील. आपल्या माध्यमातून नागरिकांना मी हात जोडून विनंती करतोय की ह्या आम्हाला 4ही तरुण उमेदवारांना, सुशिक्षित उमेदवारांना मतदान करा. ज्या वेळेस आत्ता तुम्ही जे म्हणताय की सुशिक्षित उमेदवार आहात, तर हा प्रभाग जो करताना हा वेगळा, म्हणजे सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये सगळ्यात वेगळा प्रभाग म्हणून असं तुम्ही काय करणार आहात का? आत्तापर्यंत विस्तारित भाग तेच सांगायला लागलो आहे. पाण्याची टाकी केलेली आहे, काम चालू आहे. भाजी मंडई विस्तारित भागासाठी केली आहे. आज हा माझा भाग क्रीम एरिया म्हणून व्हायला लागले आहेत. आज अपार्टमेंटची संख्या इथं वाढलेली आहे. पुरामुळं गाव भाग सगळा इकडं वसायला लागलेला आहे. आज माझ्या इकडं कमीत कमी 200 ते 250 अपार्टमेंटचं काम चालू आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर जे काय लागतं ते उभा करायचं माझं काम चालू आहे. आणि त्यामुळंच आज इथं रेट जे आहेत ते जमिनीचे वाढलेले आहेत. कारण मी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर ह्या इथल्या लोकांना दिलेलं आहे. इथं सगळं जवळ, सिव्हिल हॉस्पिटल जवळ आहे, मार्ट जवळ आहेत, खरेदीसाठी जवळ आहे आता, आणि इथं भाजी मंडई होते आहे. त्यामुळे डेव्हलपमेंट ह्या भागात व्हायला लागलेली आहे. परत हेच पुढं अजून मला ह्या पुढच्या 5-10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काम करायला लागणार आहे. ते मी पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळं मला सुशिक्षित चांगले सहकारी माझ्याबरोबर पाहिजेत म्हणून ह्या तरुण मुलांना मी घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतो की ही जी आपल्याबरोबरचे उमेदवार आहेत, म्हणजे ही आपली जी घड्याळाच्या हाताखाली, म्हणजे चिन्हाखाली जी उभारलेली टीम आहे उमेदवारांची, तर ती पूर्णपणे आपल्या व्यतिरिक्त नौकी आहे. तर याबद्दल आपण काय सांगाल?
मी नौका होतो कॉलेजमध्ये शिकत होतो त्यावेळेला माझ्या ह्याच नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि तो विश्वास आज तागायत मी पूर्ण करू शकलो. त्यामुळं मलाही खात्री आहे हे नौकी म्हणजे काय, मग काय आता 60-65 वर्षाचे 70 वर्षाचे उमेदवार उभा करू माझ्याबरोबर, कारण आज बघतोय आपण 65-70 वर्ष झाले तरी मीच नगरसेवक पाहिजे. मग असे करण्यात काय अर्थ आहे. तरुण पिढी हे सक्षम आहे, काही करू शकते, त्याच्यावर विश्वास तर दाखवा. पहिला नागरिकांना मी आव्हान करतोय, विश्वास दाखवा. मी स्वतः त्यांचं मार्गदर्शक म्हणून मी आहे, काम करीन, त्यांच्याकडनं काम करून घेईन, पण पहिला विश्वास तर दाखवूया. आज लोक मी कुणावर टीका करायची नाही, पण अडाणी नापास, पहिली दुसरी नापास, 5वी नापास, परत 30 लोक वय 65-70 झालं तरी 30 लोक राजकारणात कसं चालणार. नवीन पिढीला संधी द्यायला पाहिजे. आम्हालाही माहिती आहे आम्ही कुठेतरी थांबणार आहे, पण आमच्यानंतर हा प्रभाग चांगल्या सुशिक्षित तरुणांच्या हातात जायला पाहिजे, म्हणून मी ह्या तरुणांना घेऊन इथं इलेक्शनला उभारलेलं आहे.